अंबरनाथ में पानी की किल्लत को लेकर नागरिकों का आक्रोश, युवा शक्ति प्रतिष्ठान ने सौंपा ज्ञापन। अंबरनाथ के प्रकाश नगर, बारकोपाड़ा परांजपे चौल परिसर में पानी की गंभीर समस्या को लेकर नागरिकों में भारी नाराजगी देखने को मिल रही है। पिछले कई दिनों से इन इलाकों में पानी की आपूर्ति पूरी तरह से बाधित है। स्थानीय नागरिकों का कहना है कि पानी आने का कोई निश्चित समय नहीं है। कभी कभी 2 से 3 दिन के अंतराल के बाद पानी की आपूर्ति होती है। वहीं पानी का दबाव भी बेहद कम होने के कारण कई परिवारों को पर्याप्त पानी नहीं मिल पा रहा है। इस समस्या को लेकर युवा शक्ति प्रतिष्ठान की ओर से शुक्रवार 21 अगस्त को सुबह 11:30 बजे विभागीय अभियंता पानी आपूर्ति विभाग अंबरनाथ कार्यालय में ज्ञापन सौंपकर अपनी मांगे रखी गयी। प्रतिष्ठान की प्रमुख मांग है कि परिसर में पानी की आपूर्ति का निश्चित समय तय किया जाए, पानी का दबाव बढ़ाकर पर्याप्त मात्रा में नियमित पानी उपलब्ध कराया जाए और इस समस्या का स्थायी समाधान किया जाए। ज्ञापन में यह भी चेतावनी दी गई है कि यदि आगामी 2 दिनों में इन मांगों पर उचित कार्रवाई नहीं की गई, तो नागरिकों को आंदोलन का रास्ता अपनाना पड़ेगा। अब देखना होगा कि अंबरनाथ के इन प्रभावित क्षेत्रों में पानी की समस्या को लेकर प्रशासन और पानी आपूर्ति विभाग कितनी जल्द ठोस कदम उठाता है। साहेब, प्रकाश फार्मिंग सोसायटी पासून ते परांजपे चाळ, प्रकाश नगर व अन्य सगळे एरिया म्हणजे संपूर्ण बारकोपाडा हा 8 वर्षापासून हा ह्याच गोष्टींनी त्रासलेला आहे। एक दिवसाआड पाणी देणं आणि जे पाणी एक दिवसाआड दिलं जातं त्याची वेळ निश्चित नसणं। आता विचार करा की जर का माणसं काम धंद्याला जाणारे असतील, त्या लोकांनी त्याचं कामाचं नियोजन कसं करावं। जर का कामाचं नियोजन करायचं असेल तर कसं करणार ते। आणि जर का ह्याच गोष्टीसाठी आमचा हा वारंवार मोर्चा आहे, वारंवार पत्रव्यवहार आहे आणि आज हा शेवटचा आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे। त्या अल्टिमेटमनुसार हे लोकांनी 10 दिवसाचा टाइम दिलाय की संपूर्ण प्रभागाला 10 दिवसानंतर आम्ही जे पाणी देऊ ते व्यवस्थित टाइमावरती देऊ आणि जर आम्ही ते नाही करू शकलो तर पुढचं आमचं आंदोलन वेगळं असेलच। पण मी आता सर्व आमच्या पत्रकार बांधवांना तुम्हाला सांगतोय, पोलीस प्रशासनाला सांगतोय, आमच्या प्रचंड नागरिकांना सांगतोय प्रथम की जर का ह्या गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत तर आमचं सगळं शिष्टमंडळ येणाऱ्या दिवसात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात जाईल आणि तिथे जाऊन ह्या लोकांनी जे आम्हाला पत्र दिलंय हे व आमचं पत्र त्यांना देऊ आणि येणाऱ्या दिवसामध्ये MIDCतून पाईपलाईन आमच्या प्रभागाला कशी मिळेल यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असेल। गेल्या वर्षानुवर्ष प्रकाश नगर असो, परांजपेचा असो, बारकोपाडा असो, फार्मिंग सोसायटी असो, पूर्ण रिलायन्स पट्ट्यापर्यंत पाण्याचा पूर्ण त्रास आहे। पाणी कमी प्रेशरमध्ये असतो आणि पाणी 3-3, 4-4 दिवस पाणी नसतो आणि तांत्रिक अडचणीमुळे, तांत्रिक कारणामुळे हे कारण देऊन ते 3-3 दिवस पाणी सोडत नाही या विभागात। आणि ज्यांना 1 तास पाणी आहे त्यांना अर्धा तास पाणी सोडतात। एकदम बेकार अवस्था करून टाकली आहे। लोक सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त पाण्याची वाट बघतात आणि मोबाईल घेऊन ठेवतात। कधी पाणी येईल तर आम्ही त्याच्यानंतर कामं करून बाहेर कामाला जाणार म्हणून। आणि लोकांना अत्यंत एकदम वाईट परिस्थितीतून सामना करावा लागतो पाण्यासाठी आणि अंबरनाथ शहरभर पूर्ण हीच परिस्थिती आहे सध्या पाण्यासाठी। आणि सध्या त्यांनी आम्हाला 10 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे। त्यानंतर बोलतो पाणी सुरळीत आणि वेळेवर पाणी येण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे। आश्वासन देणं म्हणजे सध्या आम्ही चॉकलेट देणं असं म्हणतो त्यांना। जर त्यांनी 10 दिवसात हे कार्यक्रम बरोबर यशस्वीपणे पार पाडलं तर आम्ही त्यांना शॉल आणि बुके, नारळ देऊन सत्कार करू। जर त्यांनी आम्हाला चॉकलेट दिलं असेल तर आम्ही सगळ्यांनी मिळून पूर्ण विभागातले चॉकलेट आणून त्यांना देऊ। आता त्यांनी ठरवावं त्यांना चॉकलेट पाहिजे का बुके आणि शॉल पाहिजे। आम्ही परांजपे चाळ या विभागामध्ये राहतो, शिवमंदिर जवळ आहे तो। आम्हाला गेल्या 8 ते 10 वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे। दर दिवसाआड पाणी येतं, पाणी सोडतात ते पण टाइम काही फिक्स नसतो त्याचा आणि कमी प्रेशर असतं आणि पाणी गढूळ असतं। रात्री 11-11 वाजता पाणी सोडतात हे लोक आमच्या एरियामध्ये आणि 2 दिवसांनी पाणी असतं फक्त 1 तास। त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही येत्या 10 दिवसामध्ये तुम्हाला रेग्युलर म्हणजे 1 दिवसाआड पाणी पण टायमिंग फिक्स करून देऊ तुम्हाला। आता बघू ते कितपत त्यांचा शब्द पाळतात।